बातमी पावसासंदर्भातली आहे। मुंबईत विश्रांतीनंतर पावसाला सुरुवात झाली आहे। सकाळपासूनच मुंबईत दमदार पाऊस सुरू आहे। संततधार पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक मात्र विस्कळीत झाली आहे, तर पश्चिम रेल्वेची वाहतूक अद्याप सुरळीत सुरू आहे। आणि याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी जुई जाधव यांनी। गेल्या काही दिवसांपासून मुंबईकर उन्हामुळे त्रस्त झाले होते। जी गरमी त्यांना जाणवत होती ती आज सकाळी नाहीशी झाली आहे, कारण का मुंबईमध्ये एका मोठ्या विश्रांतीनंतर पावसाला आगमन झालं आहे। खरं तर हवामान विभागाने याआधीच सांगितलं होतं की जुलै अखेरीस आणि ऑगस्टच्या सुरुवातीला सरासरी पाऊस कमी पडेल आणि खूप कमी स्वरूपाचा हा पाऊस पडणार आहे। सप्टेंबरमध्ये देखील हीच परिस्थिती राहणार असल्याचं हवामान विभागाने सांगितलं आहे। परंतु आज सकाळी पावसाला सुरुवात झाली आहे। सकाळपासून मुसळधार पाऊस पडतोय। आता जरी रिमझिम पाऊस पडत असला तरी देखील पाऊस पडतोय। आपण पाहतोय की वातावरणामध्ये काळे ढग देखील पाहायला मिळत आहेत। एक थंडावा या संपूर्ण वातावरणामध्ये जाणवू लागला आहे आणि त्यामुळे उकाडा जो मुंबईकरांना जाणवत होता त्या उकाडापासून काहीसा दिलासा आता मुंबईकरांना मिळत आहे, कारण का पाऊस आता सुरू झाला आहे। मात्र ऑगस्ट महिन्यात सरासरी पडणारा पाऊस हा कमी असणार आहे। आधीच हवामान विभागाने सांगितलं आहे। जरी आज कुठलाही इशारा दिला नसला तरी देखील मध्यम स्वरूपाचा हा पाऊस असणार आहे आणि आज दुपारपर्यंत हा पाऊस असाच राहील असं देखील हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे। त्यामुळे निश्चितच मुंबईकर देखील या अचानक आलेल्या सकाळच्या पावसाने नक्कीच सुखावून गेले असतील, कारण का गरमीपासून दिलासा त्यांना आता मिळाला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट गौरव नाईकसह जुई जाधव, NDTV मराठी, मुंबई।